नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या कुकिंग डायरीज विथ राहुल या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत. मित्रांनो, आज एक स्पेशल रेसिपी बनवत आहे, ती म्हणजे व्हेज पुलाव. ही माझी खूप फेवरेट रेसिपी आहे. मी बऱ्याचदा करत असतो आणि तीच रेसिपी आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. आणि या व्हेज पुलाव सोबत खाण्यासाठी आपण रायता सुद्धा बनवणार आहोत. त्याची सुद्धा रेसिपी शेअर केलेली आहे. चला तर मग बघूयात ही व्हेज पुलावची रेसिपी कशी बनवायची. आता व्हेज पुलाव बनवण्यासाठी इथे मी 1.5 वाटी बासमती तांदूळ घेत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा घरामध्ये जो तांदूळ तुम्ही वापरता तो घेतला तरी चालेल. आता हा बासमती तांदूळ आपण 2-3 वेळा पाण्यामध्ये धुवून घेणार आहोत. पाण्याने धुतल्याने या तांदळाला लागलेली जी डस्ट असते किंवा पॉलिश केलेली जी पावडर असते ती चांगली निघून जाते. तर इथे मी तांदूळ धुवून घेतलेला आहे. आता या तांदळामध्ये पाणी घालूयात आणि अर्धा तास हा तांदूळ भिजवत ठेवूयात. हा तांदूळ भिजवल्याने थोडासा फुलून येणार आहे. तसेच आपण हा तांदूळ जेव्हा शिजवू त्यावेळी तो पांढरा शुभ्र आणि लांबसडक होईल. हे बघा मित्रांनो, व्हेज पुलाव बनवण्यासाठी मी इथे थोडासा गाजर कट करून घेतलेला आहे, थोडेसे वाटाणे घेतलेले आहेत, तसेच इथे थोडेसे बीन्स घेतलेले आहेत आणि शिमला मिरची आहे. आणि इथे एक बटाटा असा चिरून पाण्यामध्ये ठेवलेला आहे, कारण एकदा चिरल्यानंतर बटाट्याचा कलर बदलतो, म्हणून पाण्यामध्ये असा भिजवत ठेवलेला आहे. आता व्हेज पुलावसाठी पुढची प्रोसेस करूयात. इथे मी व्हेज पुलाव बनवण्यासाठी स्टीलचं खोलगट भांडं वापरत आहे. आता आपण इथे 3 ते 4 चमचे तेल घेऊयात. तेल गरम होऊन देऊयात. तेलामध्ये मी 1 चमचा तूपसुद्धा टाकत आहे. व्हेज पुलाव तुपामध्ये जेव्हा आपण बनवतो त्यावेळी व्हेज पुलावला छान सुगंधही येतो, तसेच चवही वाढते. तुम्हाला तूप आवडत नसेल तर तुम्ही घातलं नाही तरी चालेल. आता तेलामध्ये सर्वात आधी आपण काही खडे मसाले घालणार आहोत. इथे मी 2 हिरवी वेलची, 4 ते 5 लवंग, चक्री फुलाचा एक तुकडा, दालचिनी आणि तमालपत्र घालत आहे. आता हे खडे मसाले थोडे परतून घेऊयात आणि नंतर 1 चमचा जिरे घालूयात. जिरे घातल्यानंतर थोडेसे परतून घेऊयात. जिरे परतून झाल्यानंतर इथे मी 1 कांदा चिरून घालत आहे. आता कांदा सोनेरी रंग येईपर्यंत परतून घ्यायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता आता कांद्याचा रंग बदलत चालला आहे. आता आपण इथे 1 चमचा आलं लसणाची पेस्ट घालूयात. आता ही पेस्ट कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात, चांगली परतून घेऊयात. परतून घेतल्यानंतर तिखटपणा आणण्यासाठी इथे मी 4 ते 5 हिरव्या मिरच्या चिरून घालत आहे. तुम्हाला जर हा पुलाव अजून तिखट बनवायचा असेल तर तुम्ही लाल तिखट घातलं तरी चालेल. आता मिरची घातल्यानंतर थोडंसं मिक्स करून घेऊयात. नंतर 1 टोमॅटो बारीक चिरून घालूयात आणि टोमॅटो घातल्यानंतर सोबतच आपण चवीपुरतं मीठ घालूयात. मीठ घातल्याने टोमॅटो पटपट शिजतो, तसेच लवकर मऊ पडतो. आता टोमॅटो घातल्यानंतर हे सर्व मिश्रण व्यवस्थित परतायचं आहे. कमीत कमी 2-3 मिनिट चांगलं परतून घ्यायचं आहे, म्हणजे घातलेला टोमॅटो सॉफ्ट होईल. इथे टोमॅटो चांगला सॉफ्ट झालेला आहे. आता आपण वाटाणे घालूयात, चिरून घेतलेला गाजर घालूयात, तसेच बीन्स आणि शिमला मिरची घेतलेली आहे ती घालूयात. आता जे बटाटे आपण भिजवत ठेवलेले होते त्यातलं पाणी काढूयात आणि हे बटाटे सुद्धा घालूयात. आता या सर्व भाज्या घातल्यानंतर व्यवस्थित कांदा टोमॅटोमध्ये मिक्स करून घेऊयात. मिक्स करून झाल्यानंतर आपण झाकण घालूयात आणि 2 मिनिटांसाठी वाफवून घेऊयात. वाफवून घेतल्याने भाज्या थोड्याशा सॉफ्ट होतील. 2 मिनिटानंतर पुन्हा भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता आपण भाज्यांमध्ये मसाले घालूयात. इथे मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे, 1 चमचा जिरेपूड, अर्धा चमचा गरम मसाला आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर चिरून घालत आहे. आता हे मसाले घातल्यानंतर भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करूयात. सर्व भाज्यांना व्यवस्थित मसाले लागतील अशा प्रकारे परतून घेऊयात. तुम्ही इथे पाहू शकता 2-3 मिनिट परतल्यानंतर भाज्यांना मसाले व्यवस्थित लागलेले आहेत. आता मी इथे 3 वाटी पाणी घालत आहे. ज्या वाटीने आपण तांदूळ घेतले होते त्याच वाटीने मी इथे 3 वाटी पाणी घालत आहे. आपण इथे 3 वाटी पाणी घालत आहोत कारण आपल्याला भाजीसुद्धा शिजवायची आहे आणि सोबत तांदूळसुद्धा शिजवायचे आहेत. आता आपण झाकण घालूयात आणि भाज्या 10 मिनिट शिजवून घेऊयात. 10 मिनिट झालेले आहेत. आता झाकण उघडूयात. तुम्ही इथे पाहू शकता भाज्या छान शिजत आहेत. आता आपण या स्टेजला तांदूळ घालणार आहोत. तांदूळ भिजवत ठेवल्याने चांगले फुलून आलेले आहेत.
तसेच त्यांचा कलरही चेंज झालेला आहे। आता तांदूळ घातल्यानंतर भाज्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपण झाकण लावूयात आणि 7 ते 8 मिनिट हा तांदूळ शिजवून घेऊयात। 7 ते 8 मिनिटानंतर झाकण उघडूयात। तुम्ही ते पाहू शकता तांदूळ आता चांगला फुललेला आहे, बऱ्यापैकी शिजत आलेला आहे। आता भाज्या आणि तांदूळ पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। भाज्या शिजल्यानंतर तांदळाच्या वरती येऊन बसतात, त्यामुळे पुन्हा आपण भाज्या तांदळामध्ये मिक्स करूयात। आता आपण या पुलावला दम देणार आहोत, त्यासाठी ॲल्युमिनियमचा फॉईल पेपर भांड्यावरती असा लावणार आहे आणि वरतून झाकण लावणार आहे। ही दम लावण्याची खूप सोपी पद्धत आहे, तुम्ही सुद्धा ही अशी पद्धत वापरू शकता। आता आपण गॅस एकदम लो ठेवणार आहोत आणि 5 मिनिटांसाठी या पुलावला दम देणार आहोत। तोपर्यंत मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। आता या कढईमध्ये 1 चमचा बटर घेतलेला आहे। बटर वितळल्यानंतर इथे मी चिमूटभर मीठ घालत आहे, सोबतच चिमूटभर हळदही घालत आहे। आता हळद आणि मीठ बटरमध्ये मिक्स करून घेऊयात। आता इथे मी 200 ग्रॅम पनीर क्यूब्समध्ये कट करून घेतलेलं आहे, ते आपण घालूयात आणि बटरमध्ये व्यवस्थित परतून घेऊयात। आता इथे तुम्ही म्हणाल की पुलावमध्ये पनीर का घातलं नाही, तर पनीर जेव्हा जास्त शिजलं जातं तेव्हा ते कडक बनत जातं, हार्ड बनत जातं। त्यामुळे पुलाव एकदा तयार झाल्यानंतर आपण शेवटी असा सेपरेट कढईमध्ये पनीर परतून घेणार आहोत आणि त्यानंतर हे पनीर पुलावमध्ये मिक्स करणार आहोत। तुम्ही इथे पाहू शकता पनीर आता छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे। आता 5 मिनिटानंतर पुलावचा गॅस बंद करूयात आणि 10 मिनिटानंतर पुलाव उघडून पाहूयात। तोपर्यंत आपण पुलावसोबत खाण्यासाठी रायता बनवूयात। त्यासाठी भांड्यामध्ये मी थोडंसं दही घेतलेलं आहे। आता दह्यामध्ये थोडंसं मीठ घालूयात, पाव चमचा मीठ आहे। आता 1 चमचा जिरे पावडर घालूयात, सोबतच थोडीशी कोथिंबीर चिरून घालत आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि मिक्स करून झाल्यानंतर इथे आपला रायता तयार आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार या रायत्यामध्ये कांदा आणि हिरवी मिरची सुद्धा चिरून घालू शकता। हे पहा, आपला छानपैकी रायता तयार आहे। आता 10 मिनिट झालेले आहेत। आता मी पुलावचं झाकण उघडत आहे आणि आता फॉईल पेपर काढून पाहूयात पुलाव कसा झालेला आहे। तुम्ही ते पाहू शकता पुलाव खूप छान दिसत आहे। आता थोड्या वेळापूर्वी फ्राय केलेले पनीर घालूयात आणि वरून थोडंसं साजूक तूप घालूयात आणि इथे आपला पुलाव तयार आहे। आता पुलाव किंवा बिर्याणी केल्यानंतर वाढून घेण्यासाठी सर्व बाजूंनी सुट्टा करून घ्यायचा आहे, म्हणजे तांदूळ मोडत नाही। जर डायरेक्ट आपण मध्यभागी चमचा घातला तर तांदूळ मोडण्याची शक्यता असते, त्यामुळे शक्यतो साईडने सुट्टा करून घ्यावा। आता आपला पुलाव तयार आहे, चला तर मग गरमागरम सर्व करूयात। मित्रांनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा। हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।